अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश आंदोलन मोर्चामध्ये भाषण करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली। थॉट्स ऑफ पाकिस्तान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं असा दावा केलाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। त्याचसोबत अहिल्यानगरमधील सभेतून बोलताना पडळकरांनी मुस्लिम समाजावर निशाणा साधला। जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं। म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय। केवळ हिंदू मुस्लिम द्वेषावर आधारित राजकारण करणे हे बीजेपीचं खरं मर्म आहे हे सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे। पाकिस्तानावर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं, त्यात दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब असं ते त्यांनी काय विचार आहे तो सांगितलेला होता। त्यांनी असे कधीही म्हटलं नव्हतं की मुस्लिमांसाठी भारत हे युद्धभूमी आहे। हे साफ खोटं आहे, हे द्वेष पसरवणारा आहे आणि अशा लोकांना केवळ गजाआड असलं पाहिजे। असे लोक समाजामध्ये उघडे फिरताना कामा नये। बाबासाहेब जर खरंच पचवायचे असतील तर बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला। त्यामुळे जर खरंच बाबासाहेबांचे अनुयायी व्हायचं असेल तर फडणवीस आधी तुम्ही तुमच्या तमाम बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांना आणि स्वतःला सुद्धा एक मूलमंत्र द्या की मनुवादी विचारांचं केंद्रस्थान असणाऱ्या RSSला पहिल्यांदा आम्ही उद्ध्वस्त करू आणि मग सगळे म्हणजे सगळे खाकी चड्डीवाले आणि काळ्या टोप्यांवाले सगळे आम्ही ओळीने दीक्षाभूमीवर आणून उभे करू। मग आम्ही बाबासाहेब सांगू, देवेंद्रजी काय तुमची ही हिम्मत आहे का?